नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा ग्रो मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, निवृत्ती हा शेवट नसून तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची एक नवीन सुरुवात आहे। मग आपण त्याचा सामना करूया। निवृत्ती म्हणली की चिंतेचा भाग आलाच। प्रत्येकाच्या मनात एक चिंता असते की कसं होणार निवृत्तीनंतर जर आपल्याकडे पाहिजे तेवढे पैसे नसतील तर। आणि जे लोक निवृत्तीसाठी जी काही सेव्हिंग करतात ती त्यांची सेव्हिंग जी आहे ती वेळ आणि महागाई यांच्या कसोटीवर व्यवस्थित टिकेल का नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो। आपले आरोग्याचे खर्च, आपल्या जोडीदाराच्या आर्थिक सुरक्षिततेचे प्रश्न, हे सामान्य प्रश्न तर आहेतच, पण त्याच्या बरोबर येणारी जी चिंता आहे ती निवृत्तीनंतर जास्त जाणवायला लागते। बरं, आपल्यापैकी बहुतेक जण जे आहेत ते प्लॅनिंग व्यवस्थित करतात आणि निवृत्तीनंतरची जी काही बचत आहे त्याचा अंदाज त्यांना असतो बरं का। पण एक प्रश्न स्वतःला विचारा, ही जी तुमची रक्कम आहे ती तुमच्या निवृत्तीनंतरच्या दैनंदिन खर्चासाठी आणि तुमच्या बकेट लिस्टच्या साहसासाठी योग्य आहे का, किंवा या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होईल का? वैद्यकीय प्रगतीमुळे आपण आजकाल दीर्घकाळ जगत आहोत, याचा अर्थ असा आहे की आपल्याला लागणारा पैसा वाढत चाललेला आहे। बरं, तुम्ही जेव्हा रिटायर होता तेव्हा महागाई काही रिटायर होत नाही, ती वाढतच चाललेली असते, त्यामुळे आपली बचत जी आहे ती कमी होऊ लागते। तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की तुम्ही या सगळ्याचा सामना कसा कराल? याचं उत्तर एकच आहे, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही रिटायरमेंट नंतरही रेग्युलर इन्कम कमवू शकता। पण मित्रांनो, या सगळ्या डिटेल्स बघण्याच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलंय का याची खात्री करा, आणि केलं नसेल तर लगेच लाईक करा। शिवाय ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इमिडिएट एन्युटी प्लॅन्स ऑफ इन्शुरन्स कंपनीज। मित्रांनो, इमिडिएट एन्युटी प्लॅन्स मूलतः विमा कंपन्यांबरोबरचा एक करार असतो। तुम्ही काय करता, एक रक्कम घेता, म्हणजे एक रकमी जे काही तुमचे पैसे आहेत ते अशा योजनांमध्ये इन्व्हेस्ट करता, आणि विमा कंपनी त्याच्या बदल्यात तुम्हाला पेन्शन किंवा रेग्युलर इन्कम देण्याचं वचन देते। आता हा जो इन्कम आहे हा मासिक असू शकतो, त्रैमासिक असू शकतो, अर्ध्या वर्षासाठी असू शकतो, किंवा वार्षिक पण असू शकतो। तुमचे आर्थिक गोल्स काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज करता त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। सामान्यतः बघायला गेलं तर एन्युटी प्लॅन्सचे 2 टप्पे आहेत, एक म्हणजे जमा करायचा टप्पा आणि दुसरा म्हणजे वितरण करायचा टप्पा। पण इमिडिएट एन्युटी प्लॅन्स मध्ये आपल्याला फक्त पैसे जमा करायचे आहेत आणि वितरणचा टप्पा लगेच सुरू होतो। त्यामुळे इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, इमिडिएट एन्युटी प्लॅन्स मध्ये व्यावहारिक दृष्ट्या हे जे 2 टप्प्यातलं अंतर आहे ते अस्तित्वातच नाहीये। इमिडिएट एन्युटी प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही एक रकमी पैसे भरता त्यावेळेला लगेचच वितरणाचा टप्पा चालू होतो आणि पे आउट तुम्हाला जवळजवळ लगेचच सुरू होतो। आता ही जी योजना आहे ती बेसिकली रिटायरमेंट लोकांसाठी खूप फायदेशीर आहे। आता तुम्ही विचाराल का? त्याची बरीच कारण आहेत। रिटायरमेंट नंतर आपल्याकडे इन्कम सोर्स नसतो, अशा वेळी जर तुम्ही अशा प्लॅन मध्ये एक रकमी पैसे इन्व्हेस्ट केले तर ते तुम्हाला मंथली इन्कम जनरेट करण्यासाठी मदत करतात आणि त्याची हमीही देतात। बरं मित्रांनो, आपली आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरतेची भावना प्रदान करणारी ही योजना आपल्याला नक्की किती पैसे मिळतील हे जाणून घेण्यात आराम असतो। बरं मित्रांनो, या योजनेसाठी आपण इन्व्हेस्टमेंट तर करतो, पण टॅक्सचे परिणाम या योजनेवर किंवा ह्या इन्व्हेस्टमेंटवर काय होणार आहेत हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे। इमिडिएट एन्युटी प्लॅन्स मधून मिळणारी ही जी काही रक्कम आहे किंवा ही जी काही पेन्शन आहे ती पूर्णपणे टॅक्सेबल असणार आहे। ही योजना खरेदी करताना खरेदीच्या वेळी तुम्हाला 18% जीएसटी भरावा लागणार आहे। बरं, आता अशा एन्युटीचे प्लॅन्स कुठले कुठले आहेत याच्यावर एक नजर टाकूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे सिंगल एन्युटी। जर तुम्ही हा प्लॅन घेतला असेल आणि तुमचं निधन झालं तर तुमच्या निधनानंतर विमा कंपन्या देयक बंद करतील, याशिवाय कोणालाही प्रारंभिक जे पैसे तुम्ही भरलेले आहेत ते परत मिळणार नाहीत। दुसरा प्लॅन आहे एन्युटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस। जर तुम्ही हा प्लॅन घेताना नॉमिनी ऍड केला असेल, प्रामुख्याने तुमचा जोडीदार तुमचा नॉमिनी असू शकतो किंवा कुटुंबातील असा व्यक्ती ज्याला तुम्ही नॉमिनीमध्ये ऍड केलेला आहे, तुमच्या निधनानंतर खरेदीची जी किंमत आहे ती त्याला मिळून जाईल। त्याच्यानंतरचा प्लॅन आहे जॉईंट एन्युटी। समजा तुम्ही हा प्लॅन घेतलेला आहे आणि तुमचं निधन झालं तर तुमच्या वेळेनंतर तुमच्या जोडीदाराला समान पेन्शन मिळत राहील, पण दोघांचेही निधन झालं तर खरेदीची जी काही प्राइस आहे ती तुम्हाला परत मिळणार नाही। त्याच्यानंतरचा प्लॅन आहे जॉईंट एन्युटी विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस। जॉईंट एन्युटी मध्ये आपण बघितलं की निधन झालं असेल तर तुमच्या जोडीदाराला पेन्शन मिळत राहील, पण
दोघांचंही निधन झालं तर जो कोण नॉमिनी असेल त्याला खरेदीची जी किंमत असेल ती मिळून जाईल. मित्रांनो, इंटरेस्ट रेटचा जो काही ट्रेंड आहे तो ॲन्युटी इन्कमवर प्रभाव टाकू शकतो. आता तुम्ही कुठल्या प्रकारची ॲन्युटी घेतली आहे हे त्याच्यावर अवलंबून राहील आणि तुमचं उत्पन्न लक्षणिकरित्या बदलू शकतं. या सगळ्या गोष्टी आपण एका एक्झाम्पलमधून बघूया. मिस्टर वर्मा वयाच्या 60व्या वर्षी इमिडिएट ॲन्युटी प्लॅन घेण्याचं ठरवतात. आता जी रक्कम ते एका वेळेला भरणार आहेत ती आहे 1 कोटी. त्यामुळे मिस्टर वर्मांना किती रुपये भरावे लागतील? 1,80,80,000 रुपये. आता यावर मिळणारा जो रिटर्न आहे तो आपण गृहीत धरूया 6.34% आहे. त्यामुळे वार्षिक पे आउट जो मिस्टर वर्मांना होणार आहे तो आहे 6,34,000 रुपये. या सगळ्या गोष्टी तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. तर मित्रांनो, या चार्टवरून तुम्हाला अंदाज आला असेल की इमिडिएट ॲन्युटी प्लॅन मध्ये कशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि इयरली किंवा मंथली रिटर्न्स जे आहेत ते कमवू शकता, म्हणजे तुम्हाला पेन्शन मिळत. तर आपल्या लिस्ट मधल्या नेक्स्ट ऑप्शनकडे आता आपण जाणार आहोत. फिक्स डिपॉझिट्स ऑफ AAA रेटेड NBFCs. मित्रांनो, अलीकडच्या काही महिन्यामध्ये काही बँकांनी FD चे रेट कमी करायला सुरुवात केलेली आहे आणि याच कारणामुळे बरेच इन्व्हेस्टर जे आहेत ते हाय रिटर्नसाठी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीकडे जात आहेत आणि नेमकी हीच सिच्युएशन हेरलेली आहे NBFCsनी आता FD वरचे रेट वाढवायला सुरू केलेली आहे आणि ही जी काही मागणी आहे त्याच्यावर एक प्रतिक्रिया दिलेली आहे. या इन्व्हेस्टमेंटमुळे अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स आणि स्थिरता या दोन्ही गोष्टी मिळत आहेत आणि त्यामुळेच जे लोक आपली संपत्ती वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक आशादायक पर्याय निर्माण झालेला आहे. नेक्स्ट, बॉन्ड आणि अशा प्रकारच्या फिक्स्ड इन्कमसाठी क्रेडिट रेटिंग स्केल ही एक सिस्टीम आता क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी जनरेट केलेली आहे. ह्यामध्ये नेमकं काय होतं की जो कोण इश्युअर असतो त्याची पूर्णपणे रेटिंग्स काय आहे ही तपासली जाते. हाय रिटर्न बॉन्डसाठी किंवा हाय रिटर्न FD साठी ही जी रेटिंग आहे ती AAA पासून सुरुवात होते आणि जर परतावा कमी असेल किंवा रेटिंग जर कमी असेल तर त्याला C किंवा D ही रेटिंग दिली जाते. तुमच्या चांगल्या किंवा वाईट गुणवत्तेसाठी हे सगळी रेटिंग्स चेंज होत असते. आता ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुमच्यासाठी AAA रेटिंग का महत्त्वाचं आहे? AAA रेटिंग असणारी कंपनी गुंतवणुकीसाठी क्रेडिट योग्य आहे असं म्हणलं जातं. याचा अर्थ असा होतो की त्या पर्टिक्युलर कंपनीकडे कर्ज परतफेड करण्याची आणि तुमच्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न देण्याची क्षमता आहे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. आपण जेव्हा बँकमध्ये FD काढतो त्यावेळेला त्याच्यावर आपण विमा काढू शकतो आणि अशा प्रकारचा विमा अशा या कंपन्यांमध्ये आपण काढू शकत नाही. त्यामुळे तो धोका कायम लक्षात ठेवला पाहिजे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा बँकेमध्ये FD काढतो त्यावेळेला अशा काही परिस्थिती निर्माण होऊन आपले पैसे वाया जाऊ नयेत किंवा पैसे बुडू नयेत यासाठी त्याच्यावर आपण विमा काढतो. त्याला FD वरचा विमा असं म्हणलं जातं. पण NBFCs मध्ये किंवा अशा कंपन्यांमध्ये जेव्हा तुम्ही FD काढता किंवा बॉन्ड्स खरेदी करता त्यावर असा विमा काढायला येत नाही. त्यामुळे जर कंपनी बुडाली तर तो धोका आपल्यासाठी निर्माण होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटर्न्स बद्दल बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. AAA रेटेड कंपनीने किंवा AAA रेटेड NBFC कंपनीने आपल्याला जे रिटर्न्स दिलेले आहेत किंवा ते जे आपल्याला रिटर्न्स देतात ते आपल्या पारंपरिक FD किंवा पारंपरिक जे बँकमध्ये FD चे रेट आहेत त्याच्यापेक्षा तुलनेने जास्त असू शकतात. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना याच इंटरेस्ट रेटवर 0.5% किंवा 0.5% एक्स्ट्रा रिटर्न मिळण्याची शक्यता असते. परंतु मित्रांनो, या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ह्या केवळ अट्रॅक्टिव्ह रिटर्नसाठी नाही आहेत, तर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, अर्धमासिक किंवा वार्षिक जे काही तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत त्यासाठी ही फ्लेक्झिबिलिटी मिळवून देतात. आणि हीच गोष्ट रिटायरमेंट लोकांसाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोत असू शकते. उदाहरणार्थ AAA रेटेड कंपनीमध्ये किंवा AAA रेटेड NBFC मध्ये कुठल्या ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षाच्या मुदतीसाठी कुठली ठेव ठेवली तर त्याला 8% एवढे रिटर्न्स मिळू शकतात. आणि याचा हिशोब जर आपण केला तर 1 कोटी एवढी ठेव जर त्यांना ठेवली असेल तर त्याला त्याचं व्याज किती मिळेल माहिती आहे का? 48,59,474 रुपये. आय होप की तुम्हाला या AAA रेटेड NBFCs बद्दल सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कळाल्या आहेत आणि म्हणूनच आपण आता आपल्या तिसऱ्या पर्यायाकडे वळणार आहोत. RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमके RBI बॉन्ड्स आहेत तरी काय? मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रोव्हाइड केलेले हे डेट इन्स्ट्रुमेंट आहेत. याचा उद्देश एकच आहे की ठराविक अंतराने तुम्हाला उत्पन्न प्रदान करणं. विशेषतः दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै या रोजी
फिक्स डिपॉझिटच्या विपरीत जे आपल्याला कन्सिस्टंट इंटरेस्ट रेट देतात. हे जे बॉन्ड्स आहेत ते दर 6 महिन्याला हा जो व्याजदर आहे ते समायोजित करतात. हे जे समायोजन आहे ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर 35 बेसिक पॉइंट्सशी जोडले गेलेले आहे. मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा वार्षिक इंटरेस्ट रेट 7.7% आणि ॲडिशनल 0.35% हा एकत्र जर केला तर वर्षाला 8.05% एवढा जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी काय काय आहे. पात्रतेसाठी तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे किंवा कुठल्या अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून या योजनेमध्ये किंवा या पर्टिक्युलर बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. शिवाय हिंदू अविभक्त कुटुंबेही या पर्टिक्युलर बॉन्डसाठी पात्र होत आहेत. नंतरचा पॉइंट आहे सबस्क्रिप्शन प्रोसेस. या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये मिनिमम जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1000 रुपये आहे आणि नंतर तुम्ही 1000च्या मल्टिपलमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही 20,000 पर्यंतच्या रोख रकमेने या बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. 20,000च्या वरच्या कुठल्याही पेमेंटसाठी तुम्हाला ड्राफ्ट, चेक किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धत वापरावी लागेल. मित्रांनो, गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धत बॉन्ड लीजर अकाउंट मध्ये नोंद केली जाते. या सगळ्याचं एक एक्झाम्पल बघूया. समजा आरबीआयच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड मध्ये तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत. आता वर्षाला व्याजदर आपल्याला मिळणार आहे 8.05% आणि दर 6 महिन्याला आपल्याला त्याचा परतावा मिळणार आहे म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै. तुमच्या 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर पहिलं 6 महिन्याचं जे व्याज तुम्हाला मिळणार आहे ते वार्षिक 8.05% इतक्या व्याजाच्या निम्म म्हणजे 4.025% इतकं तुम्हाला मिळणार. आता तुम्ही जी 1 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे त्याला तुम्हाला वार्षिक रिटर्न किंवा वार्षिक व्याज किती मिळणार आहे 8,050 रुपये आणि 6 महिन्याला म्हणजे 1 जानेवारीला पहिला जो तुम्हाला व्याजाचा हप्ता मिळणार आहे किंवा रिटर्न्स मिळणार आहेत ते 4,025 रुपये इतका असेल. आता या सगळ्या गोष्टी तर बघितल्या, पण टेन्युअर काय असणार आहे आणि प्री मॅच्युअर विड्रॉल साठी काय नियम असणार आहेत याच्यावर नजर टाकूया. 7 वर्षाच्या टेन्युअरसह हे जे बॉन्ड आहेत ते तुम्हाला लॉंग टर्म इन्कम स्ट्रीम प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर विशिष्ट वयाच्या अटींमध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर विड्रॉलही करता येईल. जर तुमचं वय 60 ते 70 याच्यामध्ये आहे तर तुम्ही 6 वर्षानंतर पैसे काढू शकता. जर तुमचं वय 70 ते 80 याच्यामध्ये आहे तर तुम्ही 5 वर्षानंतर पैसे काढू शकता. जर तुमचं वय 80 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे तर तुम्ही 4 वर्षानंतर पैसे काढू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे बॉन्ड्स आहेत ते कुठून बाय करायचे. हे बॉन्ड्स तुम्ही अधिकृत बँकेच्या शाखेतून किंवा फायनान्शियल एंटिटीकडून बाय करू शकता. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ट्रान्सफरेबिलिटी. हे जे बॉन्ड आहेत ते नॉन ट्रान्सफरेबल बॉन्ड आहेत. जर एखाद्या बॉन्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं जर नॉमिनी ऍड केला असेल तर त्या वारसाकडे ते हस्तांतरित केले जातील. तसंच हे बॉन्ड सेकंडरी मार्केटमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार नाहीत आणि याशिवाय कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये कर्ज तारणासाठी हे बॉन्ड्स पात्र नसणार आहेत. सगळ्यात शेवटचा पॉइंट म्हणजे ब्रोकरेज. रिसिव्हिंग ऑफिसेस या बॉन्डद्वारे जमा केलेल्या रकमेवर 0.5% ब्रोकरेज कमवतात. या 0.5% पैकी अर्ध दलाल म्हणजेच ब्रोकर किंवा सब ब्रोकर बरोबर डिवाइड केलं जातं. आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड कव्हर झाल्यानंतर आपण आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची स्कीम कव्हर करणार आहोत, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. मित्रांनो, 60 वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी गव्हर्नमेंट बॅक सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. निवृत्तीनंतरच्या लोकांमध्ये ही स्कीम खूप जास्त हिट झालेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ही गव्हर्नमेंट बॅक स्कीम आहे आणि तुमच्या निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाचा प्रवाह तुम्हाला करून देते आणि सुरक्षिततेची हमीही देते. कोणतेही ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये गुंतवण्यासाठी पात्र आहेत. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच इतर काही कॅटेगरीमधले लोकही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं वय 60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. तसेच 55 ते 60 या वयोगटातील लोकही या योजनेसाठी पात्र होतात. पण त्याला एक अट आहे, रिटायरमेंट नंतरचे जे बेनिफिट आहेत त्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये ते या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. जे कोणी डिफेन्स एम्प्लॉई रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी पण हीच पात्रता आहे. पण त्यांची जी एज ब्रॅकेट आहे ती 50 पासून सुरू होते. मिनिमम जी काही ठेव आहे ती 1000 रुपये आहे आणि तुम्ही 1000च्या मल्टिपलमध्ये ही ठेव ठेवू शकता. तसेच मॅक्सिमम लिमिट 30 लाख रुपये इतके आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर मल्टिपल अकाउंट ओपन केले असतील तर त्या सगळ्यातली अमाऊंट 30 लाख रुपये असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्कीम मध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट काय राहणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत या स्कीम मध्ये इंटरेस्ट रेट जो आहे तो 8.2% इतका आहे.
इथे जे आपल्याला व्याज दिसत आहे ते आपल्याला 3 महिन्यानंतर मिळतं। याचा अर्थ असा आहे की दर 3 महिन्याला तुम्हाला परतावा दिला जाईल। हा जो परतावा आहे तो तुमची मूळ रक्कम कमी न करता तुमचा जो नियमितचा खर्च आहे तो व्यवस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे। तुम्ही दरवर्षी 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी या रोजी पे आउटची अपेक्षा करू शकता। समजा तुम्ही 1 जुलै 2023 रोजी या पर्टिक्युलर स्कीम मध्ये 16 लाख रुपये गुंतवलेले आहेत, तर तुमचे 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे जे काही व्याज असेल ते तुम्हाला 1 ऑक्टोबर 2023 रोजी मिळून जाईल। व्याजदर आपण बघितला 8.2% आणि टोटल रक्कम किती होते 32,800 रुपये। याचप्रमाणे प्रत्येक तिमाहीला तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे तुमच्या समोर आता चार्टवर दिसत आहे। त्याच्यानंतरचा पॉइंट आहे टेन्युअर। या पर्टिक्युलर योजनेचा जो काही टेन्युअर आहे तो 5 वर्षाचा आहे, पण तुम्हाला जर ही योजना वाढवायची असेल तर 3 वर्षासाठी अजून ही योजना तुम्ही वाढवू शकता, पण ही गोष्ट तुम्हाला पूर्ण मॅच्युरिटी कंप्लीट झाल्यानंतर करावी लागेल। आता नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्सेशनचा। सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ATC च्या अंडर तुम्हाला इथे टॅक्स बेनिफिट मिळू शकते। जे लोक टॅक्स आउटकम रिड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, पण वरील पात्रता असणं आवश्यक आहे। पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर तुमचे मल्टिपल अकाउंट्स असतील म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे जर वेगवेगळे अकाउंट असतील आणि त्या सगळ्यामध्ये जो इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे तो 50,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो टॅक्सेबल असेल आणि शिवाय TDS ही कट केला जाईल, अनलेस तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरत नाही आहात। नंतरचा पॉइंट म्हणजे प्री मॅच्युअर क्लोजर अँड पेनल्टीज। आता प्री मॅच्युअर जर तुम्हाला क्लोजर करायचं आहे तर त्याच्या बाबतीतलं जे काही दंड आहे किंवा पेनल्टी आहे त्याच्याबद्दल माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे। इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर त्यावेळेला कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे। जर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये अकाउंट बंद करणार असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज त्याच्यावर मिळणार नाही। जर तुम्ही 1 वर्षानंतर आणि 2 वर्षाच्या अगोदर जर हे खातं बंद केलं आणि इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर तुमची जी काही मुद्दल आहे त्याच्यावर 1.5% एवढी पेनल्टी भरावी लागेल। 2 वर्षांनंतर जर तुम्ही अमाउंट काढणार असाल आणि 5 वर्षाच्या आधी जर अमाउंट काढणार असाल तर ही पेनल्टी 1% वर कमी होते। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमच्या मध्ये तुम्ही अकाउंट कुठे ओपन करू शकता? तुम्ही बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये हे अकाउंट ओपन करू शकता। त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, एक तुमचा ID साईजचा फोटो, त्याच्यानंतर तुमच्या रिटायरमेंटचे पुराव्याचे डॉक्युमेंट्स आणि इतर डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। बँकेत किंवा पोस्टात गेल्यानंतर तुम्हाला या स्कीम बद्दलचा अर्ज मिळेल, तो अर्ज तुम्ही भरून सबमिट करू शकता। त्या फॉर्म बरोबर सगळे कागदपत्र जोडायला विसरू नका। अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही पैसे भरू शकता आणि तुमचं अकाउंट ओपन केलं जाईल। सगळे डिटेल्स बघण्यासाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे सगळे डिटेल्स बघण्यासाठी तुम्हाला एक पासबुक पण दिलं जाईल। तर मित्रांनो, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम बद्दलचे सगळे डिटेल्स आता आपण बघितले आणि म्हणूनच आपण आता आपल्या शेवटच्या पर्यायाकडे जाणार आहोत। चला तर मग बघूया काय आहे शेवटचा पर्याय। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स, जी सिक्युरिटीज भारत सरकारने इश्यू केलेले सोव्हरेन सिक्युरिटीज आहेत। ते सर्वोच्च क्रेडिट रेटिंग सह येतात आणि अनरेटेड असतात, कारण त्यांना कुठल्याही क्रेडिट रेटिंग एजन्सी कडून प्रमाणीकरणाची गरज नसते। आता याचं कारण एकच आहे, कारण ते स्वतः गव्हर्नमेंट बॅक सिक्युरिटीज आहेत आणि यामुळे क्रेडिट रेटिंग जे आहे किंवा क्रेडिट बद्दलची जी काही जोखीम आहे ती अक्षरशः दूर होते आणि त्याचमुळे या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटला सगळ्यात जास्त सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं। जी सिक्युरिटीज कुपन दरासह येतो। हा एक व्याजदर असतो जो सरकार गुंतवणूकदाराला देण्याचं वचन देतो। याचा अर्थ असा होतो की तुम्ही बॉन्ड खरेदी केल्यानंतर सरकारला 1 लाख रुपये कर्जच देताय। या बॉन्डचा कुपन रेट 7.18% वार्षिक इतका असतो, म्हणजे तुमच्या 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला मिळणारे जे व्याज आहे ते 7,180 रुपये वार्षिक इतका असेल। पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे, हे जे व्याज तुम्हाला मिळणार आहे ते 2 वर्षातून एकदा दिलं जातं। परंतु इल्ड नावाचा एक पॉइंट इथे आपण विसरता कामा नये। हे कुपन दरापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि या एक्झाम्पल मध्ये इल्ड जर बघायची गेली तर 7.3248% इतकी होते। या सगळ्यासाठी तुम्ही हा टेबल बघू शकता। इन्व्हेस्टमेंट अमाउंट, कुपन रेट, ॲन्युअल इंटरेस्ट पेमेंट, पेमेंट फ्रिक्वेन्सी आणि करंट इल्ड हे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल। त्याचबरोबर इंटरेस्ट टाइप, कुपन पेमेंट 7.18%, ॲन्युअल इंटरेस्ट अर्न 7,180
आणि इल्ड बेस्ड कॅल्क्युलेशन जर आपण याचं केलं तर 7.3248% रेटनं 7,324.80 आपल्याला मिळत राहतील. बॉन्डमधून जे काही तुम्ही कमवता ते उत्पन्न असतं आणि बाजारातील बॉन्डच्या किमतीनुसार ते बदलू शकतं. जर बॉन्डची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी झाली तर ती तुम्ही कमी किमतीत विकत घेऊ शकता आणि याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न आणि तुमच्या गुंतवणुकीवरचा वास्तविक परतावा जो आहे तो वाढत राहतो. याचा अर्थ असा आहे की जर मॅच्युरिटी डेट पर्यंत तुम्ही बॉन्ड तुमच्या जवळच ठेवले तर तुम्हाला मिळणारे जे पोटेन्शियल रिटर्न्स आहेत ते कुपन रेटपेक्षा जास्त असू शकतात. आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, हे जे काही तुमचं उत्पन्न आहे ते इतर कोणत्याही उत्पन्नाच्या सोर्सपेक्षा जास्त असू शकतं आणि तेही पूर्ण सुरक्षित. 3 नोव्हेंबरचे आकडे माझ्याजवळ आहेत. त्या आकड्याला अनुसरून काय दृष्टिकोन बनतो या पर्टिक्युलर सगळ्या सिच्युएशनमध्ये त्याच्यावर एक नजर टाकूया. मित्रांनो, 1 वर्षाच्या ट्रेजरी बिलसाठी उत्पन्न 7.15% एवढं आहे, तेही 4 ते 5 वर्षाच्या लॉंग टर्म मुदतीसाठी. आणि हेच आकडे जर तुम्ही जी सिक्युरिटीजचे बघितले तर 7.31% एवढे रिटर्न्स तुम्हाला मिळत आहेत, ते पण 9 ते 10 वर्ष एवढ्या मुदतीसाठी. टेक्निकली 7.32%. मित्रांनो, हे रिटर्न जर तुम्ही बघितले तर टॉपच्या बँकमध्ये जर तुम्ही FD केली असेल तर त्या FD इंटरेस्ट रेटपेक्षा हे रिटर्न्स तुम्हाला नक्कीच जास्त बघायला मिळतील, जे तुम्हाला किमान 7 दिवस किंवा कमाल 10 वर्षासाठी 3 ते 6.5% इतके रिटर्न जनरेट करून देतात. अट्रॅक्टिव्ह आहे ना हे? पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही ही जी सिक्युरिटीज कशी काय घेऊ शकता. बरं, आरबीआयने रिटेल डायरेक्ट स्कीम नावाचा एक प्लॅटफॉर्म सादर केलेला आहे. तुम्हाला इथे फक्त तुमच्या पॅन कार्डची डिटेल द्यावे लागतील आणि लगेचच KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या बॉन्ड बद्दलचे सगळे काही जे ट्रान्झॅक्शन आहेत ते क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे ते बघू शकता. मित्रांनो, आणि आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. आपण या व्हिडिओमध्ये ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ऑप्शनच्या व्यतिरिक्त रिटायरमेंट नंतर तुम्हाला रेग्युलर इन्कम कसा मिळेल याच्या संभाव्य पर्यायांवर चर्चा केली. मित्रांनो, आपण बघितलेल्या प्रत्येक पर्यायामध्ये अनन्य वैशिष्ट्ये आहेत, अनन्य फायदे आहेत आणि रिस्क पण आहे. त्या सगळ्यांचं सखोल नॉलेज घेऊन कुठला पर्याय आपल्यासाठी योग्य आहे हे निवडणं हायलाइट ठरतं. तुमची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत, टॅक्सचे परिणाम काय होणार आहेत आणि रिस्क टॉलरन्स काय आहे, या सगळ्या पद्धतींच्या विरोधात कुठला पर्याय व्यवस्थित आहे हे शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. शेवटी एकच सांगायचं आहे की एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंटचे सगळे पर्याय बघण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर आर्थिक सल्ला हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळेच कुठलेही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेण्याच्या अगोदर तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणं शहाणपणाचं ठरेल. शेवटी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातला कंटेंट तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वेळ घालवू नका, आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.